तर मला करायच्या होत्या कढी, भाकरी आणि पोळ्या करायच्या होत्या. भात पण लावायचा होता पण ते टाईमवर नाही झालं. ठीक आहे, जाऊ दे, आता भात काय करत बसत नाही. तर कारण भाकरी करायच्या राहिल्या का, आणि आमचं कसं आहे की कढी मसाल्याची भाजी राहिली की आम्हाला मग आवडती भाकर, जास्त करून आम्ही बनवत नाही, पण मग कधी मध्ये ठीक आहे. आणि माझे सासरे भाकर खात नाही, त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी पोळ्या केल्या आणि आमच्यासाठी भाकरी केल्या. तर मी सर्वात आधी ते भाकरी करून घेतल्या आणि लगेच बनवायला घेतल्या पोळ्या. आम्हाला म्हणजे आरूच्या पप्पाला पण जास्त आवडत नाही, पण मग ते खाता असं वेगळी काय भाजी राहिली की मग ते खाऊन घेता. मग त्यांचं असं काही नसतं की एखाद्या दिवशी दिलं बनवून की ते खात्या. पण मग माझ्या सासऱ्यांना अजिबातच आवडत नाही, त्याच्यामुळे मग आम्ही त्यांच्यासाठी पोळ्याच बनवतो. मग इथे त्यांच्यासाठी पोळ्या बनवून घेतल्या, आमच्यासाठी भाकरी बनवून घेतल्या आणि लगेच मग कढी बनवायची राहिली का मिरचीचा ठेचा फिक्स असतो, मग कढी बनवून झाली. म्हणजे आत्तापर्यंत आम्ही जास्त करून म्हणजे शिव लहान असल्यामुळे बनवत नव्हतो इतका, कारण त्याचा खूप ठसका होतो म्हणून. पण मग ह्यावेळेस बनवला, थोड्याच मिरच्यांचा बनवला होता, कारण मी पण अजून जास्त तिखट खात नाही आणि आरूचे पप्पा तर खातच नाही, त्याच्यामुळे त्यांचा विषयच नाही. आणि आत्या खात्या, तर आत्यासाठी बनवला. मग इकडे जोपर्यंत पोळी भाजती तोपर्यंत इकडे पटकन मिरच्यांचे देठ काढून घेतले, लसूण सोलून घेतला आणि ते छान परतवून घेतलं. गरम गरम रगडलं का होतं ते, पण मग गरम जास्त राहिलं का मग ठसका होतो. तर इथे आत्यांनी द्राक्ष आणले होते. तर कोणी कोणी सीझनचे पहिले द्राक्ष खाल्ले मला सांगा. तर आम्ही तर इथे त्यांनी द्राक्ष आणले आणि मग मी ते सगळे धुवून ठेवले, किचन साफ करून घेतला. आपण एक भाकर करा किंवा 2 भाकरी करा, गॅसची हालत बेकार होती, म्हणून मग आधी गॅस साफ करून घेतला, किचनवरचं पण आवरून घेतलं, भांडे घासून घेतले आणि इथं ठेसाही करून घेतला. आता तो ठेसा ताटलीत काढून ठेवला आणि तवा रात्री घासत नाही म्हणून मी तवा ठेवून दिला, बाकीचे भांडे घासून घेतले आणि घेतला इथं लगेच कढी करायला घेतली. आधी तर मिक्सर ठेसून घेते मी, पण मग यावेळेस मिक्सरमधनं काढलं होतं, मिरच्या, अद्रक, लसूण मिक्सरमधनं काढला आणि लगेच दही आणि बेसन पीठ कालवून घेतलं. भरपूर जणांना ताकाची आवडते, पण मला ताकाची कढी इतकी आवडत नाही. कढी दह्याची छान लागते म्हणून मग मी जास्त करून दह्याचीच करते, ताकाची जास्त करून नाही आवडत मला. मग इथे कढी बनवून घेतली, मिरच्या टाकल्या, जिरं टाकलं, लसूण ते तर दळूनच टाकलं होतं, त्याच्यामुळे तो मिरचीचा दळलेला ठेसा टाकला आणि कालवून घेतलेलं बेसन पीठ आणि ते टाकलं. भरपूर जण म्हणतात की कढीला उकळी आली की कढी फुटती म्हणे दही, पण माझं अजूनपर्यंत कधीच फुटलं नाही. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, थँक्यू.